विरोधी पक्षात असल्यानंतर किती अडचणी येत असतात सगळ्या दुनियाला माहिती आहे. निधी मिळत नाही, पण प्रत्येक आपले जे काम असते ना ते कामं कसे अडवता येतील त्याचा प्रयत्न केला जातो. राज्य करणारे राजकर्ते जे आहेत त्यांच्याकडे विकासाचा अजेंडाच नाही. खर्च करत नाही, मग काय ते घरी घेऊन जायचे की पैसे ते खर्चच करायचे असतात. पण आमच्यासारख्या लोकसभेमध्ये काम करणाऱ्या खासदाराला एक लिमिटेशन असतं. एक 5 कोटी रुपयाचा निधी असतो. 5 कोटीमध्ये आम्ही 8 तालुक्यांचं समाधान करू शकत नाही. पण 5 कोटी रुपयामध्ये 8 तालुक्यांचं समाधान करू शकत नाही. बऱ्यापैकी माझ्या प्रमा पण झालेलं आहे. ते तुमच्या समोर जी आकडेवारी आली ती चुकीची, तर ती चुकीची जरी असली तरी मी सांगू इच्छितो, बऱ्यापैकी आम्ही 5 कोटी रुपयामध्ये सगळ्या मतदारसंघाचं समर्थन समाधान नाही करू शकत. त्यामुळे आम्ही 1-2 वर्षाचा काही निधी सुद्धा संकलित करतो आणि मग कमीत कमी 10-15 कोटी रुपयाचा आपण मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 4-4, 5-5 कामं असे टाकू शकतो. त्यामुळे कुणी काय खर्चित अखर्चित त्याला काय महत्त्व देणारा मी कार्यकर्ता नाही, मी काम करणारा कार्यकर्ता आहे, सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्षात असल्यानंतर किती अडचणी येत असतात सगळ्या दुनियाला माहिती आहे. निधी मिळत नाही, पण प्रत्येक आपले जे काम असते ना ते कामं कसे अडवता येतील त्याचा प्रयत्न केला जातो. आमच्यासारखा माणूस कलेक्टर ऑफिसला गेला तरी काही बगलबच्चे असतात ना सत्ताधिकाऱ्यांचे हिंडाच्या आसपास, त्यांना बिगर कामाचे ते लगेच अधिकाऱ्यांना जाऊन भेटायचं, काय काम घेऊन आलता, त्याचं काम नका करू. काही लोकांनी पोलिसांना हातात धरायचे, याच्यावर खोटा गुन्हा दाखल करा, त्याच्यावर खोटे, हे धंदे आहेत त्यांचे. तर जाऊ द्या, या सगळ्या गोष्टीला आम्ही भीक नाही घालीत, आम्ही काम करणारी माणसं आहे. जाणीवपूर्वक सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं. मी तर कायम सांगत असतो, शेवट राज्य करणारे राजकर्ते जे आहेत त्यांच्याकडे विकासाचा अजेंडाच नाही. विकासाचा अजेंडा नाही, मग आमच्या तरुण पोरांच्या हातात मोबाईल द्यायचा आणि त्यांना हिंदुत्व जातीवाद निर्माण करून संघर्ष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. शेवट याने देशाचं भलं होणार नाही. शेवट आपण डेव्हलपमेंटवर बोललं पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे, या भावनेतून काम आपण केलं पाहिजे. ज्याला त्याच्या धर्माचा अभिमान आहे तो असलाच पाहिजे, तो अधिकार आहे. पण आपल्याला दुसऱ्याच्या धर्म बोलण्याचा अधिकार पण नाही. पण शासनाने या गोष्टीला, शासनाचे काही प्रमुख लोक या गोष्टीला जे खतपाणी घालतात ते चुकीचं आहे, ते घातलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही तर कायम नेहमी सांगत असतो, आपण सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं शिवरायांना अभिप्रेत असणारं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे, या देशात आलं पाहिजे. आदरणीय पवारसाहेब हा एक राज्यात नाही देशातला एक झंझावात आहे आणि तो झंझावात कधीच थांबत नाही. काल सकाळी आम्ही 8 वाजता पुण्यातून बायकारनी आम्ही निघलो. संगमनेर असू, नंतर लोणी खुर्द, लोणी प्रवरा या ठिकाणी आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या इमारतींचं उद्घाटन होतं. कारण त्या प्रवरानगरच्या रयत शिक्षण लोणी खुर्दच्या प्रवरानगरच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी 1 वर्ष शिक्षण घेतलेलं होतं. त्यामुळे त्या शाळेचं उद्घाटन अशा वेगवेगळ्या कामं करत असताना, पण जात असताना, प्रवास करत असताना ज्या गावात कार्यकर्ते भेटतात त्या गावात थांबायचं, त्या गावातील कार्यकर्त्यांचे हितगुज साधायचं, त्या गावातल्या त्या परिसरातल्या समस्या विचारायचा. हा पवारसाहेबांची नेहमी हा दूरदृष्टिकोन असतो. त्या माध्यमातून काल सगळे कार्यक्रम करत असताना बऱ्यापैकी नगर जिल्ह्याचा दौरा पण आदरणीय साहेबांचा झाला. आमच्यापर्यंत काय आलं नाही, पण असे काय फुटत बिटत नसतात. आता मला काल का परवा दिवशी कोणतरी विचार तुमच्या खासदारांचं काय, मी तर परवा दिवशी स्टेटमेंट दिलं एक ठिकाणी. आम्ही सगळे खासदार लोक ज्या जहाजात बसतो ना, त्या जहाजाचे ड्रायव्हर म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. आम्हाला आमच्या ड्रायव्हर विश्वासी आमचं जहाज सुरक्षित स्थळीच पोहोचवलं जाईल. त्यामुळे असं काय होत नसतं. कोणाचं काय झालं त्याला मला माहीत नाही, पण आमच्या आदरणीय राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पार्टीत काहीच होणार नाही. एक कुछ भी नाही हो सकता.